नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आज मी तुम्हाला ऑफिशियली अपडेटेड इलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगणार आहे एमएसटी सीईटीचा. ठीक आहे, ऑफिशियली डिक्लेअर झालेला आहे. ठीक आहे, ह्या वर्षासाठी खरंच तुम्हाला 60% लागणार आहेत का बोर्डामध्ये, 45% लागणार आहेत का 35% लागणार आहेत, सगळ्या गोष्टींना मी आज डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे बाळांनो. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर वैशाली आहिरे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा. ठीक आहे, आणि सबस्क्राईब या पर्पजने करा बाळांनो, जोपर्यंत तुमचे 99% नाही येत तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर अजूनपर्यंत तुम्ही केलं नसेल तर. एमएसटी सीईटी 2026 चा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे बाळांनो. सगळ्या नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी तिथे मी फॉरवर्ड करत असतो. ठीक आहे, किंवा सीईटी सेल कडून काही इंपॉर्टंट अपडेट आली सगळ्यात पहिले एमएसटी सीईटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येऊन लागते. लगेच जॉईन करा. बोलूया आपण आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल. सगळ्यात बेसिक इलिजिबिलिटी काय असते माहिती आहे बाळांनो? एमएसटी सीईटी देण्यासाठी तुम्ही इंडियन नॅशनल असणं गरजेचं आहे. ठीक आहे, दुसरी इलिजिबिलिटी काय असते? तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायची आहे तर तुम्हाला तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे 3 सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जर तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे, मॅथ्स नाही आहे, तर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकतात का? नाही करू शकत. ठीक आहे, आणि जर तुम्हाला फार्मसी करायचंय बाळांनो, तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. माझ्याकडे पीसीएम आहे सर, मी फार्मसी करू शकतो का? नाही करू शकत. इंजिनिअरिंगसाठी तुमच्याकडे पीसीएम असणं गरजेचं आहे, फार्मसीसाठी तुमच्याकडे पीसीबी असणं गरजेचं आहे. आता एक्झॅक्ट मार्क्स वरती पण येतो मी, किती मार्क, कसे मार्क पाहिजे. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न सीईटी मध्ये तिथूनच येतील. या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ इच्छितो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट चेक करू शकतात. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी 99% स्कोर केलेले, तुम्ही पण करणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईपी, विजिटिया, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केट, सोमॅटिस, सांगवी, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये शिकताय बाळांनो. तुम्ही पण जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी कारण सगळे टीचर्स आयआयटीएन्स आहेत बाळांनो. सीईटीची पातळी वाढत चालली आहे, लेवलला सीईटी येत चाललेली आहे बाळांनो. त्यासाठी तुमचे बोर्डाचे टीचर कामात येणार नाही. बोर्डाच्या टीचर्सने कधी सीईटी दिलेली नसते, त्यांचे कधी 99% आलेले नसतात बाळांनो. त्यांना कधी माहित नसतं विदिन सेकंड क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे असतात, शॉर्टकट कसे यूज करायचे असतात हे त्यांना नसतं माहित बाळांनो. त्यासाठी आयआयटी टीचर्सची टीम हायर केलेली आहे बाळांनो तुम्हाला शिकवण्यासाठी. कारण त्यांनी स्वतः 99% सीईटी मध्ये क्रॅक केलेले, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यानंतर तुम्हाला शिकवायला येणार आहे. हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. जर तुमचं स्वप्न असेल 40-50 लाखाचं पॅकेज क्रॅक करण्याचं, तर तुम्हाला सीईटी मध्ये चांगला स्कोर करावा लागेल. आणि सीईटी मध्ये स्कोर तेव्हाच चांगला येईल जेव्हा तुमचे मेंटर चांगले असतील, टीचर चांगले असतील बाळांनो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली. काय अडचण असेल इथे विचारू शकतात या व्हॉट्सअप नंबरवर. आता ग्रुपिंग क्रायटेरिया सांगतो मी काय असतो. ठीक आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे तर तुमचा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स या 3 सब्जेक्टचे मार्क्सची टोटल बाळांनो 134 आली पाहिजे, 134 आली पाहिजे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात बाळांनो, है ना. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहात, रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे बाळांनो ओबीसी, एससीबीसी, एससी, एसटी, एनटी, तुमचं ईडब्ल्यूएस या कॅटेगरीज मध्ये जर तुम्ही असणार बाळांनो, तर तुम्हाला फक्त आणि फक्त 119 मार्क आणावे लागतील, तरी तुमची इलिजिबिलिटी क्लिअर होणार आहे बाळांनो. हे झालं इंजिनिअरिंगसाठी. सेम गोष्ट फार्मसीसाठी बाळांनो. फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी मध्ये तुम्हाला 134 मार्क्स आणायचे ओपन कॅटेगरीला आणि बाकीच्यांना 119 मार्क्स आणायचे. 60%चा काय क्रायटेरिया आहे तो पण मी एक्सप्लेन करतोय, फक्त मला थोडासा टाइम द्या. आता फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स म्हणून मी किती बोललो तुम्हाला? 134. आता एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आणि 134 नाही येते, मग तो सीईटी नाही देऊ शकत का? देऊ शकतो बाळांनो. ठीक आहे, पण पुढे ऍडमिशन त्याला कोणत्याच कॉलेजमध्ये नाही भेटणार. मग आता यातला उपाय काय आहे? तर तुम्ही केमिस्ट्रीच्या ऐवजी अदर सब्जेक्टचे मार्क्स इन्क्लूड करू शकतात आणि तुमचा क्रायटेरिया कंप्लीट करू शकतात. केमिस्ट्रीच्या ऐवजी तुमच्याकडे बायो असेल तर बायो इन्क्लूड करा, आयटी असेल आयटी इन्क्लूड करा, इलेक्ट्रॉनिक्स इन्क्लूड करा. तुम्ही कोणतेही बायफोकल सब्जेक्ट तुम्ही बायोटेक्नॉलॉजी वगैरे हे बायफोकल सब्जेक्ट तुम्ही इन्क्लूड करू शकतात. पण इन्क्लूड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर एक्झाम्पल आयटी 200 मार्क्सचा आहे तर त्याला पहिले 100 मार्क्स मध्ये कन्वर्ट करा आणि त्यानंतर तुमचा तो सब्जेक्ट केमिस्ट्रीच्या जागेवर इन्क्लूड होईल आणि तेव्हा तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट होईल बाळांनो. सेम फॉर पीसीबी सुद्धा तुम्ही कंप्लीट करू शकतात. फक्त ओपनचेच नाही, सगळे विद्यार्थी त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर क्लिअर होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीच्या ऐवजी हे सब्जेक्ट यूज करू शकतात आणि तुमचा क्रायटेरिया क्लिअर करू शकता. बरं, हे तर झालं आता, है ना. पण काही विद्यार्थ्यांची केस काय असते? सर मी फिजिक्स मध्ये फेल आहे, फिजिक्स मध्ये मला 30च मार्क आहेत, पण माझा ग्रुपिंग क्लिअर आहे सर, कारण केमिस्ट्रीमध्ये 60 मार्क होते, मॅथ्स मध्ये 60 मार्क आले आणि फिजिक्स मध्ये 30 मार्क आले, असे माझे 150 मार्क होऊन गेले सर, 150 मार्क्स. पण माझं काय आहे सर, फिजिक्स मध्ये फेल आहे मी माझा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर आहे पण फिजिक्स मध्ये फेल आहे. मग मी सीईटी देऊ शकतो का? नाही देऊ शकत.
बेसिक क्रायटेरिया असतो, तुम्ही फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स मध्ये तुमचे मार्क्स तर आलेच पाहिजे, पण तुम्ही पास सुद्धा पाहिजे बाळांनो. मग या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करू शकतात, सीईटी साठी तुम्ही इलिजिबल आहात, पण तुम्ही काय इम्प्रुव्हमेंट एक्झाम देऊन तुमचा सब्जेक्ट पास करून घ्या बाळांनो. तुम्हाला इथं पुढे ऍडमिशन भेटून जातं, है ना. तुमच्यासाठी सोपी गोष्ट आहे. चला हे झालं. सर 60% काय क्रायटेरिया आहे, 60%चा काय क्रायटेरिया आहे, आम्हाला बोर्डात 60% आणावे लागतील का, गरजेचे नाहीत बाळांनो, पण 60% जर आले तर तुमची पुढची जर्नी सोपी होऊन जाणार आहे, है ना. कारण इंजिनिअरिंग मध्ये आता मी तुम्हाला डिटेल सिनॅरिओ एक्सप्लेन करतोय. इंजिनिअरिंग किंवा फार्मसीमध्ये ज्या पण कंपनीज येणार आहेत 4 वर्षानंतर तुम्हाला नोकरी देण्यासाठी. आता सिस्टम कशी डेव्हलप झाली आहे बाळांनो, तुम्ही आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणार, 4 वर्ष शिकणार, 4 वर्ष शिकल्यानंतर शेवटच्या वर्षामध्ये कंपनीज येतात तुमच्या कॉलेजमध्ये आणि ते तुम्हाला प्लेसमेंट देतात, इंटरव्ह्यू आणि सगळ्या प्रोसेस घेऊन. ठीक आहे. आता त्यात ते काय सांगतात की आम्हाला असेच विद्यार्थी पाहिजे, मॅक्झिमम नाही 50% कंपनी अशा असतात जे सांगतात की आम्हाला असेच विद्यार्थी द्या ज्यांचे 60% असतात 12th मध्ये आणि 10th मध्ये. ठीक आहे. जर तुमचे 60% असतील बाळांनो, तिथं तुमच्यासाठी जर्नी थोडीशी सोपी होऊन जाईल. का असं आहे का की 60% नसले तर माझं प्लेसमेंट होणार नाही, अशी बिलकुल गोष्ट नाही. सगळ्या कंपनी हा क्रायटेरिया ठेवत नाही. जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये गेले, टॉप 20, 30, 25 कॉलेजेसमध्ये, तिथं तर काहीच कोणत्याच कंपनी असा क्रायटेरिया ठेवत नाही. पण जसं जसं तुम्ही खाली येतात बाळांनो, लोअर लेवलच्या कॉलेजेसमध्ये, तिथं कंपनीज क्रायटेरिया लावून देतात, कारण त्यांना क्वालिटी स्टुडंट घ्यायचे असतात, है ना. समजून घ्या या गोष्टीला. कारण बाळांनो कंपनीचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण करेक्ट आहे. 100 स्टुडंट आहेत, मी 100चा इंटरव्ह्यू कशाला घेत बसू, मला द्या ना 20-30 चांगले विद्यार्थी ज्यांचे 10वी-12वी मध्ये चांगला स्कोर आलेला आहे. कंपनी असा क्रायटेरिया लावून देतो, है ना. सगळ्याच कंपनी नाही, काही कंपनी. मग हा 60%चा क्रायटेरिया असतो बाळांनो. गोष्ट समजली. बोर्डामध्ये 35%चे पासिंग आहे. ठीक आहे. पीसीएम मध्ये पास होणं गरजेचं आहे. फिजिक्स प्लस केमिस्ट्री मॅथ्स मध्ये 134 मार्क्स गरजेचे आहेत. 60% असले तर चांगली गोष्ट आहे, गुड टू हॅव आहे, नेसेसरी नाहीये, है ना. 55%, 40% असले तरी तुमचं चांगलं प्लेसमेंट होऊ शकतं, तरी तुम्ही 50-60 लाखाचं सुद्धा पॅकेज क्रॅक करू शकतात, घाबरू नका, है ना. पण एक चांगली गोष्ट असते, जर तुमच्याकडे 60% असले तर तुम्ही प्रत्येक कंपनीसाठी बसू शकतात. आता गरजेचं काय, सीईटी मध्ये 99% गरजेचे आहेत, 98% गरजेचे आहेत, 97% गरजेचे आहेत, त्याच्या खाली नको आहेत. जर 97, 98, 99% आले बाळांनो, तरच तुम्ही महाराष्ट्राच्या टॉप 10, टॉप 15 कॉलेजेसमध्ये जाणार. अदरवाईज लोअर कॉलेजेसमध्ये जाणार बाळांनो, जिथं चांगलं प्लेसमेंट नाहीये बाळांनो. इंजिनिअरिंगची स्थिती आज पण खूप चांगली असं नाहीये बाळांनो, या गोष्टीला समजून घ्या. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. स्कोर चांगला करण्यासाठीच आपण क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट इन्क्लूड केलेला आहे बाळांनो. तेवढा इनफ आहे तुम्हाला 99% साठी. त्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही बाळांनो, कोणताच बुक फॉलो करायची गरज नाही. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर आतापर्यंत जॉईन केलं नसेल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.